एक गोष्ट नक्की आहे की म्हणजे शासनाची अशी अवस्था दिसते, आमदनी अटना आणि खर्चा रुपया, अटनी आणि खर्चा रुपया. आता घोषणा तर तुम्ही केलेल्या आहेत. आता घोषणामध्ये जसं सांगतायत की आम्ही हे करू ते करू, मार्चचं अजून बजेट ज्यावेळी आपण त्यावेळी पूर्ण रीतीने ठेवल्यानंतर देखील त्याचे जे बजेटची प्रोव्हिजन झाल्यानंतर पण त्या विभागाला ते पैसे मिळालेले नाहीये. परवाच्या दिवशी कालच सभापती महोदय मी माझ्या भाषणामध्ये उल्लेख करत असताना सर्व विषयावरती स्पर्श करत असताना काही सहकार्यांनी पण सांगण्यात सांगितलं की उद्योग गेले नाही, नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. पण तुम्ही तुमचं तरी एक नरेटिव्ह ठरवा का पण मूलभूत तुम्हाला कुठच्या वर्गाला न्याय द्यायचा आहे. शेतकरीला न्याय द्यायचा असेल तर स्वामीनाथन आयोगाची तुम्ही जर अंमलबजावणी केली असती आणि तुम्ही सरसकट कर्जमुक्ती केली असती तर हा विषयच नसता, आम्ही पण देखील तुमचं स्वागत केलं असतं. पण एका बाजूला शेतकरीला न्याय देत असताना त्याच शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी तुम्ही घेतल्या आणि त्याच्यावरती जे प्रकल्प आणण्याची भूमिका तुम्ही घेतली आणि ते प्रकल्पग्रस्त झाल्यानंतर पण देखील सभापती महोदय अजूनपर्यंत ते वेगवेगळ्या माध्यमातून पण देखील तुम्हाला आपल्याला दाद मागतायत. म्हणजे एका बाजूमध्ये मूलभूत असलेल्या शेतकरीला वंचित ठेवायचं, दुसऱ्या बाजूला उद्योग आणतोय म्हणून घेऊन त्यांच्या जमिनी आपण घ्यायची, काही दर चांगले द्यायचे किंवा काही दर द्यायचे नाहीत आणि 12-12.5% आपला नियम असताना पण देखील त्याला परताव्याची जमीन द्यायची नाहीत. अशी अनेक उदाहरणं उरण तालुक्यातील असेल, JNPTतील असेल किंवा कोकण सारख्या परिसरामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून मूलभूत प्रश्न निर्माण होतो की शेतकऱ्यांना न्याय तुम्ही देताना देण्याची भूमिका तुमची नाही. जो शेतकरी जो प्रकल्पग्रस्त झाला त्याच्याबद्दल पण तुम्ही काय सांगत नाही. आता तुम्ही नैना आणताय, सिडको आणतायत, वेगवेगळ्या यंत्रणा तुम्ही राबवण्याचा प्रयत्न करतायत. नवीन नावाशिवाच्या माध्यमातून जे आज सकाळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावरती इकडे आझाद मैदानवरती बसलेले आहेत आणि त्यांना कोणीही विचारत नाही अशी अवस्था आहे. सभापती महोदय, आपण अनेक या निधीमध्ये तरतूद करत असताना आरोग्यासाठी आपण वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न आपण केला. आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून पण देखील काल मी काही उणिवा जे मंत्री महोदयांच्या नजरेत आणून देण्याची भूमिका घेतली. परंतु सभापती महोदय, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागावरती जर आपण लक्ष देण्याची भूमिका घेतली तर मुंबई सारख्या शहरामध्ये आजही KM हॉस्पिटल असेल, नायर हॉस्पिटल असेल, उपचारासाठी निवळ मुंबईतले नाही तर राज्यभरातली लोक येतात, बेड्स नाहीत म्हणून घेऊन स्ट्रेचरवर उपचार देण्याची ही वेळ येते आणि ही काय आपल्यासाठी चांगली बाब नाही. सन्माननीय मंत्री महोदय पालकमंत्री पण आहेत आणि म्हणून या बाबतीत अजून काही आपल्याला उपाययोजना करता येईल का हे जर बघण्याची भूमिका आणि ती जर तरतूद अर्थात ती महानगरपालिकेची आहेत. पण आज पोद्दार सारखा हॉस्पिटल आहे, ESI सारखा कामगार हॉस्पिटल आहे, आज कामगारांची संख्या झाल्यानंतर तेवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चरच त्याच्याकडे आहेत. ते जर आपण त्याच्यामध्ये जर युटिलाइज करू शकलो आणि त्या हॉस्पिटलला पण देखील न्याय देता आला तर मोठ्या प्रमाणावरती आरोग्याच्या बाबतीत पण देखील आपण काहीतरी दखल घेता असं होईल. सभापती, आरोग्याचा विषय घेत असताना अवैध गर्भपात केंद्राच्या पर्दाफाश कालच झालं आणि डॉक्टरांकडे कोट्यवधीची माया मिळाली. अर्थात ते आता त्याची लागेबंदी कुठच्या पक्षाचा आहे किंवा काय मी राजकारण करणार नाही, पण अशा प्रकारे सरसकट रीतीने जर भोकरदनमध्ये ही जर कारवाई जर होणार असेल आणि त्यात पण देखील सरकार कुठे जागा जर राहणार असेल तर मला असं वाटते की काय अत्यवस्था आहे. आणि म्हणून तुम्ही बघता असेल बघितलं असेल महिनाभरामध्ये 21 नवजात बालकांचा मृत्यू होणे, या मृत्यू झाल्यानंतर देखील परत ती घटना त्याला दुरुस्त केलं पाहिजे तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालं. कलवा रुग्णालयामध्ये तर 30 दिवसामध्ये 21 बालकांचा अशाच प्रकारे मृत्यू होण्याचं काम दुर्दैवाने झालेलं आहे. आणि म्हणून एका बाजूला आरोग्याची चिंता करत असताना किंवा नवीन योजना आणताना पण देखील आपल्याकडे असलेले जे विभागाच्या माध्यमातून चालणारे जे हॉस्पिटल असतील त्यामध्ये पण देखील काही उपयोजना करता आली असती तर नक्की आम्हाला या निमित्ताने स्वागत करता आलं. सभापती महोदय, शिक्षण विभागामध्ये तर आपण शिक्षणामध्ये आपण चांगल्या रीतीने मुलींना मोफत शिक्षण देण्याचं काम झालं. आता परवाच्या दिवशी GR निघाला, त्यामध्ये तुम्ही प्रायव्हेटला त्याच्यामध्ये घेतलेलं नाहीये, फक्त तुम्ही जे अनुदान देणारे जे आहेत त्याच असलेल्या कॉलेजला तुम्ही त्याच्यामध्ये मुलांना किंवा मुलींना शिक्षण देण्याच्या बाबतीत करतात. आणि म्हणून एक प्रचंड विसंगती आपल्या बोलण्यावरती आणि विशेषतः कृतीमध्ये तिकडे दिसताना मिळते. आणि म्हणून मोफत शिक्षणाची घोषणा जरी देखील झाली असेल तरी देखील GR मध्ये तशातली कुठची तरतूद किंवा GR मध्ये त्याचा कुठे उल्लेख नसल्यामुळे ही घोषणा फसवी आहे की काय असा संभ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो आणि म्हणून त्याची दखल घेणं गरजेचं आहे. सभापती महोदय, विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळ्या सापडणे, आंबेगावमध्ये एक घटना घडली, सांगलीमध्ये पण देखील अशाच प्रकारे काही याच्यामध्ये तर बालकांच्या पोषण आहारामध्ये मृत साप सापडला. ही G24 तासच्या ते विठ्ठल तुपे म्हणून त्यांनी एक बातमी परवाच्या दिवशी लावली.
म्हणजे अशा प्रकारे जर आपली ही व्यवस्था जर असेल तर आपण कुठची नवीन पिढी घडवण्याचं काम आपण करणार आहोत. आमच्यातले काही सहकाऱ्यांनी सांगितलं की कुठचाच उद्योग गेला नाही, काहीच झालेलं नाही आहे. आता महाराष्ट्राचे जे प्रकल्प फक्त गुजरात गेलेत, मग टाटा एअरबस कुठे गेला, फॉक्सॉन कुठे गेला, डायमंड मार्केट कुठे गेला, गिफ्ट सिटी कुठे गेली, ओसीसी अंबुजा सिमेंट मुख्यालय तो कुठे गेला, ड्रग पार्क कुठे गेला, टेस्ला कुठे गेला, आणि आता तर सबमेरीन प्रकल्प पण जो आपल्या राज्यामध्ये येणार होता. भाई जगताप इकडे या, माझे सहकारी कामगार नेते मी आहे, माझगाव डॉक सारख्या इकडे असलेले चांगल्या रीतीने सबमेरीन असलेले पण देखील तो सबमेरीन पण देखील बाहेर घेऊन जाण्याचं काम केलं. आणि दुर्दैव असं आहे की खाजगीकरणच्या नावाखाली तेच प्रकल्प टाटा असतील, L&T असतील त्याला दिलं जाते, पण माझगाव डॉक जे केंद्र सरकारशी संबंधित असलेली स्वतःची कंपनी आहे त्याला देण्याची भूमिका घेतली जाते. आणि मग 50,000 कोटी रुपयाचे एवढे प्रकल्प राज्याचे बाहेर गेले किंवा अनेक प्रकल्प राज्याचे बाहेर गेले, तरी देखील आमच्यातले सत्ताधारी काही जे सहकारी मित्र आहेत ते वावा 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 करण्याचं काम करतायत. अहो, एवढं तुम्ही वावा करण्याचं काम केलं तर लोकांनी तुम्हाला का निवडून देण्याची भूमिका घेतली नाही? एवढं वावा केल्यानंतर लोकांनी तुम्हाला का कौल दिला नाही? आता देतील म्हणजे कसं देतील? झालं ते, जे काय तुम्ही बॅटिंग करायची होती ती झाली. आणि आता तर इकडे म्हणून तर आज तुमच्याच कामासाठी गेलो होतो आम्ही विधान परिषदेमध्ये राजभवनकडे भेटायला, की इकडे काय नंबर नाही लागला तर कुठेतरी दुसऱ्याकडे तरी नंबर लागेल. आणि म्हणून आता काही तुमच्या पदरामध्ये पडणार नाहीये, कारण जे काय तुम्हाला करायचं होतं बोलायचं होतं ते झालेलं आहे. आणि लोकांनी तुम्हाला दाखवलं, एक चुटकी का काय होतं ते बघितलं लोकांनी. आणि म्हणून सभापती महोदय की अनेक प्रकल्पाच्या बाबतीत पण देखील असे ते. सभापती महोदय, शेवटचा मुद्दा मी या निमित्ताने म्हणणार आहे. मी ज्याचा उल्लेख आमच्या सहकारी केलं, खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा हे आपण म्हणतो. आज डीपीडीसीच्या माध्यमातून पण देखील मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक भागांमध्ये आपण न्याय देण्याची भूमिका करतात. माननीय पालकमंत्री मुंबईचे आहात, मी आपल्याला विनंती करतो की कुठचाही आकस न ठेवता तुम्ही प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका घेतात, परंतु वरळी म्हटलं तर थोडं जरा आपण हलून जाण्याचं काम करता. मला असं वाटते वरळीतले राहणारा नागरिक किंवा वरळीतला राहणारा पण जो मतदार आहे हा या मुंबई शहरातला आहे, महाराष्ट्रातला, आणि तो देखील एक मतदार आहे. आपण अनेक योजना आणण्याची भूमिका घेतली, कधी कधी आपण त्याचं उद्घाटन पण केलं, आम्ही त्याचं स्वागत केलं, आम्ही कधी त्याला विरोध किंवा करण्याची भूमिका आपण घेतली नाही. पण सभापती महोदय, अनेक समस्या जी आहेत त्या परिसरातले पण आहेत, त्यालाही देखील कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. BDD सारखा एवढा चांगला प्रकल्प आहे, निवडणुकीच्या माध्यमातून त्याला खो घालण्याचा प्रयत्न केला गेला. जी लॉटरी होती त्याला स्थगिती दिली, नंतर आता देणाऱ्यांना असं वाटलं की आम्हाला उमेदवारी मिळेल, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून मग ती स्थगिती उठवण्याचं काम त्या निमित्ताने केलं. पोलिसांच्या बाबतीतले पण देखील तिकडे त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजे म्हणून आम्ही भूमिका घेतली. त्यांना दंडात्मक वसूल जी रक्कम आहे जी त्यांची ग्रॅच्युटी आणि ती न देण्याची भूमिका घेतली. आता मी ऐकतोय की खाली सन्मान्य सदस्यांनी तो प्रश्न मांडल्यानंतर सेवा शुल्कचा पण निर्णय देखील त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. डेअरी क्वार्टरच्या बाबतीत सभापती महोदय 26 कोटी रुपयाचा प्रस्ताव PWD कडे पडून आहेत, पण त्याचा साधा कॉन्फिगरेशन घेतलं जात नाही, त्याची दखल घेतली जात नाही. 2-2.5 वर्षापासून आहे. आणि आता ज्यावेळी आम्ही पाणी दौरा केलं त्यावेळी 2 कोटी रुपयाची निधी दिली, पण 2 कोटी रुपयांनी काहीच होणार नाही. 26 कोटी रुपयाची निधी आहे, किमान 50% दिली असते तर काही इमारत्या तिकडे पण देखील जाता आलं असतं. सभापतीमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे कोस्टल रोडच्या बाबतीतला प्रकल्प हा खूप अगोदर व्हायला पाहिजे होता. आपण कोळी बांधवांसाठी चांगला निर्णय घेतला, तो स्पेस वाढवण्याची भूमिका घेतली, त्यांना अनुदान देण्याचं पण काम केलं. अनेकांना अनुदान मिळालेलं, पण काही अशी लोक पण आहे की त्यांना अनुदान मिळाले नाही आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही आहे. आणि त्याच्या मोठ्या प्रमाणावरती बदनामी ही सरकारची होते किंवा काही व्यक्ती लोकांची होते. पालकमंत्र्यांनी पण याच्यामध्ये लक्ष यासाठी घालावं लागणार आहे की तुम्ही काही ठराविक लोकांसाठी ती योजना आणलेली नाही आहे, तुम्ही त्या समाज बांधवासाठी आणलेल्या आहे. मग काहींचं भलं होत असेल जे चांगलंच आहे, पण जे वंचित राहिलेले आहे त्यांना देखील त्याचा न्याय मिळाला पाहिजे. आणि हे प्रकल्प ज्यावेळी आम्ही शासनात करत असताना 125 कोटी रुपयाची जी तरतूद आहे ती पूर्ण कोळीवाड्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण देखील महानगरपालिके माध्यमातून पण देखील आपण त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे, चांगले रस्ते करणे, कनेक्टिव्हिटी करणे. आपण आता जसं सी फूड फेस्टिवल केलं तसं त्या पद्धतीने पण कायमस्वरूपी तिकडे रोजगार उपलब्ध करून देणे. मी शेवटचा 2च मुद्दा मांडून थांबणार आहे. हे होणं गरजेचं होतं, पण ते देखील दुर्दैवाने झालं नाही. आता फक्त स्पॅन वाढवल्यामुळे आपल्याला असं वाटते की लोक खुश आहेत, अशातलं नाही. पण तिकडे राहणारा कोळी बांधव असेल, तिकडे राहणारा इतर समाजातला पण जो वर्ग आहे, 30 ते 40 हजारची वस्ती आहे, त्यांच्यासाठी जे 125 कोटी रुपयाचा इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही मंजूर करण्यात काम केलं गेलं होतं,
हा स्पॅन वाढवल्यामुळे तो पैसा तिकडे गेला आणि म्हणून तो पैसे मिळत नाहीये असं होता कामा नये. चांगले मरीन असतील किंवा चांगले तिकडे असलेले धक्के असतील हे देखील करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. ई लायब्ररीच्या आंबेडकर भवनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती केली होती की 1 कोटी रुपयाची तरतूद आपण या निमित्ताने करावं. आपण शेवटी सांगताना सांगितलं की 3-3.5 कोटी रुपये आपण देऊ, पण ते पैसे अद्याप आलेले नाहीये. ठीक आहे, आचारसंहिता लागली. माझी आपल्याला विनंती राहणार आहे की ही ई लायब्ररी ही काय आमच्यासाठी नाही, एक चांगल्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण तर स्मारक काय पूर्ण करू शकलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम पण सुरू झालेलं नाहीये. असंख्य आहेत. अण्णाभाऊ साठेंचं घोषणा केली तुम्ही कुर्ल्यामध्ये घर बांधून घेऊन स्मारक करू, पण तेही झालं नाही. किमान ही लायब्ररीसाठी पण 1 कोटी रुपयाची तरतूद आम्ही आपल्याकडे मागणी केली होती. आपण तत्वतः ती मान्य केली होती. ती देखील होणं गरजेचं होतं, पण त्याचाही कुठे अंतर्भूत याच्यामध्ये दिसत नाही. स्मशानभूमीचे असलेले प्रश्न असतील किंवा डॉक्टर ई मोजेस रोड, डॉक्टर एनी बेझंट रोड ह्याच्यामध्ये जोड रस्ता आहे, त्याची कामाला निधी अभावी महानगरपालिकेने तो काम देखील थांबवलेले आहेत. NSCच्या आजूबाजूला असलेला गटारनाळा तो पूर्ण बंदिस्त करून घेऊन तिकडे रस्ता व्हायला पाहिजे होता. VP नगरच्या असलेल्या तिकडच्या CRZच्या मुळे ते प्रकल्पाला गती यायला पाहिजे होती. सिद्धार्थनगर असेल किंवा स्लम मध्ये असलेल्या अनेक असे जे नगर आहेत त्या नगराला पण देखील चालना मिळण्याचं काम व्हायला पाहिजे होतं. 1.5-2 वर्ष झालीत, शासनाची परवानगी मिळत नाही, CRZची शिथिलता होत नाही, म्हणून ह्याही देखील असलेल्या अनेक लोकांना पण देखील न्याय मिळत नाही. माझं एवढंच या निमित्ताने म्हणणं आहे की आपण योजना आणता. आता आपण योजना आणली हर घर में नल, अरे पण हर घर में नल लेकिन उसमें नहीं है जल, त्याचं तर काहीतरी करा. आणि होत असतात काय असतात, काळ बदलत असतात. आज तुम्हारा वक्त है, कल हमारा वक्त आएगा. वक्त काय कोणाचा थांबत नाहीये, पण ते न बघता आता तुम्ही बघितलं असेल काय त्याच्यामध्ये तुम्ही जर जिओ मॅपिंग जर केलं या राज्याचा तर फक्त नळच दिसतील, जल दिसणारच नाहीये. एवढे नळ दिसले आहेत तुम्हाला पूर्ण जमिनीच्या खाली, आणि ते कोणाला पोचण्यासाठी केले गेलेले आहे. तुम्ही माझ्या मताशी सहमत व्हाल काळेसाहेब, कोणाला पोचण्यासाठी आले, फक्त टेंडर काढून कॉन्ट्रॅक्टरांना आणि आपल्या जवळच्या लोकांना करून मग केंद्र सरकारची निधी आणण्यासाठी हे केलं जातंय. सभापती महोदय, माझा एवढंच या निमित्ताने म्हणणं आहे की सरकारमध्ये आपण आहात, परिस्थिती बदलत असते, वेळ येत असतात, वेळ जात असतात, पण ज्या दूरदृष्टिकोनातून हे बजेट सर्वसामान्य लोकांना मिळलं पाहिजे होतं, सर्वसामान्य लोकांच्या प्रत्येक घटकांना याला न्याय देण्याची भूमिका जी त्यांनी घेतली पाहिजे होती ती दुर्दैवाने आपल्याला पाहायला मिळत नाही. एका बाजूला तुम्ही स्किल इंडियाच्या नावाखाली 5,500 कोटी रुपये तुम्ही तरतूद करण्याचं काम आपण या निमित्ताने करता. वेळ घेतलेला आहे सभागृहामध्ये. एकच मिनिट सांगतो. अर्धा सेकंड. 2 सन्माननीय सदस्य आणखी आता वेळेवर आले, ते पण हात वर करतायत. आणि म्हणून मी शेवटचा मुद्दा मांडतो, 5,500 कोटी रुपये तुम्ही याला देताय, पण दुसऱ्या असलेल्या कारखाने जे बंद होत आहेत, कामगारांना बेरोजगार होत आहेत, त्याच्याहीकडे पाहण्याचं काम आपण केलं पाहिजे. ते जर करता आलं असं खरोखर तर मग खऱ्या अर्थाने आम्हाला तुमचं अभिनंदन करता आलं असता. परंतु हा बजेट हा फक्त गाजरची पुंगी असं म्हणावं लागेल, फक्त गाजर दाखवण्यासाठी तुम्ही करतायत का? आणि ते जर करणार जे जर मला तशा पद्धतीने मानसिकता जर लोकांची करायची नसेल तर मग महिलांना पण जे तुम्ही आज लाईन लावून सांगतात 1,500 रुपये देऊन, हा हिंमत द्या वर्षभराचा डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आणि सांगा की वर्षभराची निधी आम्ही तुम्हाला एक रकमी देण्याचं काम केलं. ते जर केलं असतं तर निश्चितपणे स्वागत करता आलं असतं. आणि म्हणून या बजेटला मी आपली नाराजगी व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.